सहप्रायोजक चिकित्सा वेलनेस मॅनेजमेंट, मणक्यांच्या व सांध्यांच्या विकारांवर उपयुक्त बाह्योपचार चिकित्सा। नमस्कार, मी अमोल जोशी। जिंदगी मिलेगी दोबारा या खास कार्यक्रमात आपलं स्वागत। मागच्या भागामध्ये आपण गौरी सावंत यांच्याशी गप्पा सुरू केलेल्या आहेत। त्या गप्पा या भागामध्ये आपण पुढे घेऊन जाणार आहोत। मात्र त्यापूर्वी बघूया मागच्या भागाची एक झलक। द्वंद्व माझ्यात असं होतं की मी मुलगी आहे आणि तुम्हाला जेव्हा तुम्हाला मिशी फुटायला लागते, जेव्हा तुम्ही आरशासमोर रिअलाइज करता, म्हणजे पूर्वी काकेत केक आला ते एवढं नाही, पण जेव्हा मिशी यायला लागली तेव्हा मला भीती वाटत होती की मला मिशी काय यायला लागली। इफ आय एम अ गर्ल, मी जर मुलगी तर मला मिशी काय यायला लागली, आणि त्याचा मला जास्त त्रास होत होता। मग मी लोकांशी चोरून हे करायला लागली। मग माझं बाहेर जाणं कमी झालं। मी घरामध्ये कोंडून बेडरूम मध्ये राहायची सवय। त्यावेळी हे शेअर करण्यासारखं कोणीच नव्हतं। कोणाशी बोलणार? तुम्हाला प्रत्येक ठिकाणी लोक रिअलाइज करून देत असतात की तुम्ही वेगळे आहात, आणि तो न्यूनभाव तुमच्या मनामध्ये कुठे ना कुठेतरी कोरला जातो। म्हणून LGBT मध्ये लोकांमध्ये जर बघितलं, विशेषतः तृतीयपंथीयांमध्ये लहानपणापासून ते अलिप्त राहणं आहे, आणि मग कुठेतरी जाऊन त्याचा जो उद्रेक होतो मग तो भडकपणा आहे, मग लाऊडनेस आहे, कारण की लहानपणापासून जे दाबून ठेवलं आहे एक्झॅक्टली की नाही बोलायचं, मग त्याचा विस्फोट हा मोठा झाल्यावर होतो। खरंय, ते सगळं उफाळून बाहेर नंतर खूप, आणि मग ते सप्रेस करणं एवढं सोपं नसतं। आणि तेव्हा एकदा माझे वडील मला बोलता म्हणजे एक दिवस असेल की तू रस्त्यावरती टाळ्या वाजवत फिरशील, आणि मला इतकी भीती वाटली, म्हणजे त्या टाळीची भीती नाही वाटली, पण ज्या पद्धतीने माझ्या वडिलांनी, आणि तेव्हा त्यांनी मारणं सोडून दिलं होतं मला, की म्हणजे हा टाळ्या वाजवत हा कार्टा फिरेल गल्ली गल्ली, आणि मग यू कांट से सर्टिफिकेट घरातूनच दिलं होतं मला। तुमचा वैयक्तिक प्रवास मागच्या भागामध्ये आपण बघितला। तुम्ही मुंबईमध्ये आलात आणि त्यानंतर या समाजातल्या अनेक व्यक्तींशी तुमची ओळख व्हायला लागली। त्यानंतर तुम्ही ज्यावेळी या कम्युनिटी बरोबरचा आपला पुढे प्रवास सुरू केला, त्यावेळी केवळ सर्व्हायव्हल हा त्यातला भाग नव्हता, तर हा प्रवास कसा होता? याच्याही आधी मी सांगू इच्छिते की चारचौघी सुरू करायच्या आधी मी शेल्टर डॉन बॉस्को मध्ये काम करायची, लहान मुलांसाठी, जे ड्रग ॲडिक्ट मुलं आहेत त्यांच्यासाठी। आणि त्यावेळेस माझं ट्रान्झिशन चालू होतं, माझं ऑपरेशन झालं होतं, आणि मी हार्मोन्स घेत होती, त्यामुळे मला माझ्यामध्ये बॉडीमध्ये चेंजेस होत होते, आणि मी शेल्टर डॉन बॉस्कोमध्ये काम करायची। माझं काम होतं की मुलांना रिहॅबिट करायचं, म्हणजे जी मुलं नशा वगैरे करतात त्यांना रेस्क्यू करायचं आणि त्यांना लोणावळ्याला पाठवायचं शेल्टरसाठी। आणि मला असं अनुभवलं की मी चांगल्या पद्धतीने काम करते आणि मुलं मला अटॅच होतात, पण हे कुठेतरी त्या फादरला कळलं, आणि त्यांनी मला एक दिवशी सांगितलं की कल से आप काम पे मत आओ, आणि रीजन सांगितलं की तुम्हारे जैसे हिजड़े को हम काम पे नहीं रख सकते। आणि मी म्हटलं ठीक आहे, ओके, नाही रख सकते तो कोई बात नाही, पण मला मुलांशी भेटणं किंवा लहान मुलांशी काम करणं कोणीच थांबू शकत नव्हतं। आणि मग तो एक कटू अनुभव आला होता की समाजामध्ये माझ्या असल्यामुळे मला लोक एक्सेप्ट नाही करत। तो राग, आक्रोश माझ्या मनात कुठेतरी कोरला होता। आणि मग जेव्हा चारचौघी सुरू केलं तेव्हा कळलं का इकडे काम करण्यासारखं भरपूर आहे, आणि आधी आपल्या घरात झाडू मारावं, मग लोकांच्या घरात झाडू मारायला जावं, ही गोष्ट मी आचार्यांची वाचली होती, आणि त्यामुळे ते मला जास्त गरजेचं वाटलं, कारण की आमच्याकडे खूप लोकांचे हेल्थ प्रॉब्लेम होते। डॉक्टर जर एखादं कोणी आजारी असेल तर डॉक्टर हात लावायला तयार नाही। जर तुम्ही मेल डॉक्टरकडे गेला तर सांगायचे अरे मी बघणार नाही, तुम्ही फिमेलकडे जा। फिमेलकडे गेल्यावर त्या घाबरायच्या, डॉक्टर्स म्हणायचे नाही मी नाही, तुम्ही मेलकडे जा। HIV हाय रिस्क बिहेवियर सगळ्यामध्ये आहे, कारण की आमच्यात जास्त लोक सेक्स वर्कमध्ये आहेत, त्यांच्या हेल्थ विषयीची जागरूकता नाही आहेत, तुमच्याकडे साध्या तुमच्याकडे एक माणूस म्हणून बघायची लोकांची तयारी नसते, बेसिक राईट्स नाही आहेत त्यांच्याकडे। आमच्याकडे पॅन कार्ड आहे, ते कशासाठी? तर रेल्वेमध्ये तिकीट लागताना एक ओळख आधार लागतं म्हणून तो फोटो ID प्रूफसाठी पॅन कार्ड बनवलं। कोणाचे बँकेत अकाउंटच नाही आहे, पैसे जमा करायचे तर ते गुरुकडे किंवा एखाद्या हॉटेलच्या अन्नाकडे, आणि इमर्जन्सी लागली तर 10%, 4%, 50% जे व्याजाचे प्रकार आहेत त्यांनी ते घ्यायचे। तुम्ही जर बघितलं की तुम्हाला देवदेवता सगळे चालू शकतात, म्हणजे विष्णूनी मोहिनी अवतार घेतलेला चालू शकतो, शंकराचा अर्धनारी नटेश्वर झालेला तुम्हाला चालू शकतो, स्वामी समर्थांचा अन्नपूर्णा रूप चालू शकतं, पण माणसाने साडी घातलेली तो पुरुषत्वावर केलेला आघात असतो।
आणि ते पुरुषी संस्कृतीला कुठेतरी पचत नसतं. आणि मग त्यावेळेस जेव्हा तुम्ही बघता, जेव्हा आमचे कपडे घालायची पद्धत बघितली तेव्हा हिरव्या बांगड्या, भडक हिरवं लाल कुंकू लावलं डोक्याला आणि मग ती साडी, कुठेतरी ते दैवत्वाकडे जाण्याच्या गोष्टी असतात. मग ते बघून तरी लोक पैसे देतात. पण हेच जर मी साधी लिपस्टिक वगैरे लावली, पंजाबी डोकं, मग ते लोक आमच्याकडे सेक्ससाठी बघणार. म्हणजे तुमच्या ठरवून दिलेल्या आखीव रिखीवीप्रमाणे मी जर राहिली तर दॅट इज ओके फॉर यू. पण माझे हक्काविषयी जेव्हा मी बोलेल तेव्हा तुम्हाला मी नकोय. ह्या सगळ्या गोष्टींचा त्रास मला रोज होत होता. रोज मी बघत होती. ट्रेनमध्ये माझ्याकडे तिकीट जरी असतं आणि मी बसायला गेली तर माझ्या बाजूला कोणी बसायला तयार नाही होतं. ए तुम इधर क्यों आया? अरे इधर क्यों आया म्हणजे मी जनरलमध्ये पण नाही जाऊ शकत. जनरलमध्ये गेली तर माझी साडी पण माझ्या अंगावर राहणार नाही, कारण की जिवंत कफन घेऊन मी चालते. मी जेव्हा पॅन्ट शर्ट वरती स्टेशनवरती राहिली तेव्हा पोलिसांनी मला फक्त दंडा मारून हकलून दिलं. पण आज जर मी जर स्टेशनवरती झोपली तर माझी साडी काढणारा कोण आहे मला माहिती नसेल. तो लहान मुलगा काढतोय का मोठा माणूस काढतोय, आणि तो माझी मर्जी विचारणार नाही माझा पदर वर करताना, कारण की कफन घेऊन आम्ही जगत असतो. ह्याचा विचारच लोक करत नाही. हा आक्रोश समाजाला दिलेला, तुम्ही लोक व्हायलेंट का आहात, तुम्ही टाळ्या का वाजवता, तुम्ही आम्हाला तुमची, अरे पण त्याच्या मागची मनीषा तर तुम्ही समजून घ्या. आम्हाला प्रेमच दिलं नाही. तुम्ही लोक घरच का सोडता? अरे साधू लोक नाही घर सोडत. मग त्या समाजामध्ये आम्हाला नको वाटतं म्हणून आम्ही ती गुरुचेला सिस्टीम पद्धतीकडे आमच्याकडे येतो. भारताचं संविधान लिहिलंय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी, त्याच्यामध्ये सुद्धा त्यांनी स्त्री पुरुष उल्लेख नाही केलाय. आय द इंडियन सिटीजन, बरोबर, त्याच्यामध्ये जेंडर नाहीये. मला सुप्रीम कोर्टामध्ये जावं लागणं ही माझ्यासाठी भूषणास्पद नाही, शोकांतिका तुमची आहे. कारण मला माझ्या अधिकारासाठी, उद्या जर मी एखादं काही वाईट काम केलं, देशविरोधी एखादं काम केलं किंवा एखाद्या माणसाला मारलं तर माझ्यावर गुन्हा लागणार नाही का? तुम्ही मला त्याच्यासाठी धरू शकता, पण माझ्या अन्न वस्त्र निवारा या बेसिक सुविधांसाठी माझ्याकडे काय केलंय? काहीच नाही केलं. म्हणून मग 2014 मध्ये सर्वोच्च न्यायालयामध्ये पेटिशन मी केलं सुप्रीम कोर्टामध्ये, नालसा जजमेंटच्या ह्याच्यात, की मला माझे अधिकार द्यावे. जिंकल्यानंतर पण आज 4 वर्ष झाले इम्प्लिमेंट काहीच नाहीये. का? ही मानसिकता का? तुम्ही भीक का मागता? तुम्ही आम्हाला कधी समजूनच घेतलं नाही. आणि भीक फक्त मी मागते? प्रत्येक सिग्नल वरती फक्त हिजडेच आहेत, बायका नाहीये. लहान मुलाला, वेड्या वाकड्या मुलाला घेऊन दारू पाजून माणसं हल्ली पाय कापून भीक मागतात. आमच्याकडेच ते बोललं जातं. आम्हाला कधी केलंच जात नाही. पण बधाई हे माझं कल्चर आहे, कारण की माझं लग्न होत नाही, मला मुलं होत नाही, पण तुमच्या घरी जर मूलबाळ झालं तर मी तुमच्या आनंदामध्ये येते. आणि धर्माचा याला मोठा बकडा आहे. सनातन धर्म, तुम्ही गरुड पुराण किंवा मनुस्मृती जर बघितलं त्याच्यामध्ये ह्याच्यावरती लिहिलेलं आहे की पाश्चात्य संस्कृती नाही, शिखंडी काय होता. आणि एंटायर महाभारत जर तुम्ही बघितलं तर शिखंडीमुळे पांडव जिंकलेत, अदरवाईज नसते जिंकले. गंगापुत्र भीष्माला जर त्यांनी नसतं केलं तर महाभारत आज वेगळं असतं. तो धक्का दिलेला आहे किन्नरांनी. पण आज आमची एवढी शोकांतिका आहे की आज आम्हाला बेसिक राईट्स नाही, सिव्हिल राईट्स नाहीये. आणि त्यासाठी तुमचा हा सगळा लढा सुरू होता आणि इथून पुढे सुद्धा तो सुरू राहील. हा सगळा लढा जवळून बघितलेल्या किंवा तुमचा प्रवास ज्यांनी जवळून बघितला अशा काही मंडळींच्या प्रतिक्रिया आज आम्ही तुमच्यासाठी आणलेल्या आहेत. तर या स्क्रीनवर आपण बघूया ती मंडळी काय म्हणतात. बापरे. आज मी खास तुझ्यासाठी आले. आम्ही का तिसरे या सिनेमाच्या निमित्तानं आपल्या दोघींची ओळख झाली होती आणि आजही आपण दोघींनी ती ओळख तशीच कायम ठेवली आहे. त्याचं मैत्रीत रूपांतर झालं आहे. मला तुझा नेहमीच अभिमान वाटतो, कारण मी तुला माहिती आहे की बऱ्याच तुमच्या ह्याच्यातल्या सगळ्यांना ओळखते, पण तू काम करताना तुझ्यात कुठेही तो मोठेपणा नसतो. तू त्या कामाचा कधी बागुलबुवा करत नाही. अगदी शांत चित्तानं तुझं काम करत असतेस, लो प्रोफाईल राहतेस आणि ते काम तरीही शेवटपर्यंत त्याचं ध्येय गाठतेस. मला खरंच तुझा अभिमान वाटतो. मदर्स डेची तुझी ॲड पाहिली मी, तुझा लेख वाचला. तू एक मुलगी ॲडॉप्ट केलेली आहेस. खरंच भल्या भल्यानाही जमत नाही, चांगली परिस्थिती असूनही. तुझ्या तर आर्थिक कमाईचं काहीही शाश्वतता नसतानाही तू एवढं मोठं पाऊल उचललंयस, त्याबद्दल खरंच आम्हाला तुझा अभिमान वाटतो. तुझ्या या सगळ्या कार्यात तुला भरपूर यश मिळो अशी तुझ्या एका मैत्रिणीकडनं तुला अगदी मनापासून शुभेच्छा. हाय गौरी. गौरी सावंत हे माझ्यासाठी फार मोठं असं कुतूहलाचा विषय होता. गौरीची माझी ओळख 2000 साली झाली होती. ती आमच्या अकॅडमीमध्ये मेकअप शिकायला आली होती आणि तिच्या ह्या प्रवासाचा मी माझ्या आयुष्यामधला जो एक वाटा होता हा 4 हिस्सामध्ये मी डिवाईड करेन. 2000 सालची गौरी जी एक अल्लड होती, घाबरट होती,
2005 साली जी गौरी मला भेटली ती फार कॉन्फिडंट होती. एक ध्येय तिचं डिसाईड झालं होतं की मला आयुष्यात काय करायचं आहे. 2014 सालची गौरी जी मला भेटली ती समाजात काही करायचं आहे, तृतीयपंथांसाठी, थर्ड जेंडरसाठी तिचं जे मुवमेंट होतं, ॲक्टिव्हिटी होती, त्यासाठी तिने केलेलं पेटिशन होतं सुप्रीम कोर्टामध्ये. आणि त्यानंतर 2015च्या दरम्यान तिने घेतलेली एक मोठं स्टेप ॲज अ मातृत्वाचं, तिने एक लहान मुलीला ॲडॉप्ट केलं. आणि ह्या सगळ्या प्रवासामध्ये सर्वात मोठाचा एक तिच्यात एक बदल मी पाहिला की शी इज व्हेरी कॉन्फिडंट अबाउट हरसेल्फ. ओम साईराम ताई, कशी आहेस? आज हेवा वाटतो ग तुझा. खरंच इतक्या बिकट परिस्थितीत तू स्वतःला नर्चर केलंस. तुझ्यातली हिरकणी मी पाहिली आहे, तुझ्यातली जिद्द पाहिली आहे, तुझ्यातली मातृत्व भावना पाहिली आहे. तू जो समाजावरती मात करून एक हिजडा म्हटलं की प्रचंड भीती वाटायची ग. जेव्हा मला अजूनही तो दिवस आठवतो, मी जेव्हा तुला भेटायला आली होती, एक मनात धाकधूक होती, कशी असेल ही व्यक्ती. माय गॉड, टाळ्या वाजून मी ऐकल्यावरती मी घाबरणार तर नाही ना. पण जेव्हा तुला भेटलीस, द वे यू इंटरॅक्ट विथ मी, खूप कम्फर्टेबल वाटलं. आणि आज खरं सांगू तुला, तू माझी ब्लड रिलेशनमध्ये नाही आहेस, पण आय फील व्हेरी प्राऊड. मी प्राऊडली सांगू शकतेस की गौरीताई, तू माझी मोठी बहीण आहेस. मी खरं सांगते, मी जेव्हा तुझ्याशी भेटले तेव्हा माझं परसेप्शन पूर्णपणे पुसलं गेलं. एक वेल एज्युकेटेड, एक मऊ सॉफ्ट हृदयाची, मदतीसाठी धावणारी, जीव देणारी सखी आहेस ती. तुझ्यातल्या छटा वेगवेगळ्या आहेत, पण मी तुला एक नाव देऊ शकते, तू खरी हिरकणी आहेस बाबा. जिद्दी आणि हिरकणी या दोन्ही कॉम्बिनेशनमध्ये तू येतेस. गौरी, कसं वाटतं आता? तिघही व्यक्ती माझ्या आयुष्यात खूप महत्त्वाचे. अलकाताईंविषयी तर उभा महाराष्ट्र हे करतो. आम्ही का तिसरीच्या वेळेस मेकअप अलकाताईंनी मला स्वतः केला. आणि आजही न चुकता आमच्या ग्रुपमध्ये मेसेज मला पाठवणाऱ्या अलकाताई आहे. आणि एवढी मोठी व्यक्ती, आणि आपल्याला एक हेवा असतो ना की एवढी मोठी व्यक्ती माझी मैत्रीण आहे. आणि कधी त्यांना आपण टाईप करून काही विचारतो, व्हेज नॉनव्हेज जोक्स आपण शेअर करतो. माझ्या हक्कातल्या लोकांपैकी अलकाताई आहेत. अमेशा माझी मैत्रीण आहे, ती मेकअप आर्टिस्ट आहे. मी सुरुवातीला मेकअप शिकत होती, तर त्यांनी मेकअप शिकवलं. रसिका भवन्समध्ये स्टुडंटच्या ह्याच्यासाठी काम करते. आणि सगळे माझ्या आयुष्यातले खूप जवळची लोक आहेत. म्हणजे जसं त्यांनी सांगितलं की ब्लड रिलेशन नाही आहे, पण म्हणजे अक्षरशः एक छोट्या छोट्या गोष्टी आम्ही हक्काने सांगतो. म्हणजे पुण्याला गेलीस तर चितळेची भाकरवडी आठवणीने घेऊन ये, आणि न चुकता आपलं म्हणजे कोणासाठी घेऊन जायचं तर बाबा हिच्यासाठी चितळेची भाकरवडी घेऊन जायची. म्हणजे ही माझी फॅमिली आहे. ह्या सगळ्यामध्ये जो उल्लेख झाला, तुम्ही एका मुलीला दत्तक घेतलात आणि हा निर्णय घेतला, तर हा एक खूप महत्त्वाचा टप्पा आहे तुमच्या आयुष्यातला. याविषयी आपण बोलणार आहोत पुढच्या भागामध्ये. एक ब्रेक घेऊया आणि ब्रेक नंतर या गप्पा आपण सुरू ठेवूया. पाहत रहा जिंदगी मिलेगी दोबारा. जिंदगी मिलेगी दोबारा या खास कार्यक्रमात आपलं पुन्हा एकदा स्वागत. आपण गप्पा मारतो आहोत गौरी सावंत यांच्याशी. एक मुलगी दत्तक घ्यावी, आपण आई म्हणून आपली भूमिका निभवावी, असं कधी मनात आलं? कसं झालं हे सगळं? मी नेहमी देवाला म्हणायचे, अरे मला मुलगी का नाही केली. तर मी देवाशी भांडून मुलगी झाली. त्याच्या म्हणजे मी फिमेल एंटायर कपड्यामध्ये आली. नंतर मुलगी झाल्यानंतर वाटलं की आता पुढे काय, युट्रेस नाही, त्यामुळे मी आई होऊ शकत नाही. आणि गायत्रीमुळे मी आई झाली. पण गायत्री माझ्या आयुष्यात अशा परिस्थितीत आली की आमची संस्था आहे सखी 4 आम्ही मेल ट्रान्सजेंडर्स आणि फिमेल सेक्स वर्कर बरोबर एकत्र कधी तेव्हा काम करायचो. आणि त्यावेळेस तिची आई DIC मध्ये यायची. शी वॉज प्रेग्नेंट. आणि मग कधी एखादी प्रेग्नेंट बाई आली की आपल्याकडे असतं ना काय हवं एक्स्ट्रा तिची केअर करायची, तर ती म्हणाली मला लिंबू का आचार दो. तर मी फ्रीजमध्ये लपवून ठेवलेलं स्टीलच्या डब्यातलं लोणचं तिला द्यायची. एवढीच तिची आणि माझी त्या क्षणाची ओळख. मधला पिरियड निघून गेला आणि मला कळलं की शी इज HIV पॉझिटिव्ह. आणि इट वॉज शॉकिंग फॉर मी. आणि ती प्रेग्नेंट आहे, HIV पॉझिटिव्ह आहे, जी धासकी होती. मधल्या पिरियडमध्ये आमचा टच काहीच नव्हता. एक दिवस अचानक मला एकाने कळलं की तिच्या घरातले तिची आई खूप आजारी आणि ती वारली आणि तिने भरपूर कर्ज केलं आहे. कारण की तिची तब्येत बरी नव्हती, त्यामुळे तिचं सेक्स वर्कला जाणंही नव्हतं, त्यामुळे तिने कर्ज केलं होतं. तर मी म्हटलं चल जाऊ बघू. आणि त्यावेळेस तिच्या घरात TV, फ्रीज, गॅसचा बाटला सगळं काढलं होतं. आणि शेवटची उरली होती ती मुलगी गाय. आणि तो बोलला की इसके मैं 2 लाख देता हूँ.
तू मला सांग, आपल्या समोर कोणी म्हणतंय की इसका मैं 2 लाख देता हूं, त्यावेळेस काय केलंस? कैसा देगा? आणि तू लेने वाला कोण? नाही, उसका कर्जा है. मग त्यावेळेसली माझ्यातले तो चंडी अवतार, रुद्र अवतार सगळं झालं आणि मला जेवढ्या शिव्या येतात ठेवणीतल्या, खास पैठणीतल्या शिव्या, त्या सगळ्या झाल्या. ध्वजारोहणाचा कार्यक्रम झाला माझा, सगळं झालं, धिंगाणा करून झालं आणि सरतेशेवटी हां सकाळपासून दुपार झाली आणि कोणी नाही घेणार, तर मी त्या मुलीचा हात पकडला, कोणी नाही लेगा तो मैं इसको लूंगी. मी त्या सगळ्यांना पोरी पडून त्या मुलीला घेऊन घरी आली. मला वाटलं उद्या परवा कोणीतरी येईल, तिच्या मावशी बिवशी, मुलगी आहे, आणि कुठलाही मागचा पुढचा विचार न करता मी तिला घरी घेऊन आली. रात्री जेव्हा ती माझ्या बाजूला झोपली तर मला घुसमटल्यासारखं होत होतं, कारण की मी जसं मगाशी सांगितलं मला एकटीला झोपायची सवय. तिने हात टाकला, मी हात काढला, पुन्हा टाकला आणि ती व्यवस्थित येऊन झोपली. नंतर मी तिला हात काढला नाही की झोपू दे म्हणून. आणि ते मला त्या क्षणाला वाटलं की कोणीतरी आपलं असावं. आणि या सगळ्या गोष्टी म्हणजे टेरीबे घेऊन झोपणं आणि जिवंत व्यक्ती आपल्याबरोबर झोपणं आणि तिचा तो कोमल स्पर्श आणि त्या सगळ्या गोष्टी मला अजूनही आठवतात की ती रात्र मला अजून आठवते. चादर ती ओढे, मी ओढे चादर, ह्याच्यामध्ये आमचं हे झालं. आणि नंतर म्हटलं की नाही, अभी कोई नाही आहे का, तो मैं उसकी माँ. त्या क्षणाला मी डिसिजन घेतलं की हे पाखरू आता माझ्याकडून नाही जाणं, हे माझं बाळ आहे. जेव्हा हे घरात घेतलं, पण हे एवढं सोपं नव्हतं. म्हणजे जसं तुम्ही जर एखादं पिंजऱ्यात म्हणजे पक्षी पाळले असतील, लवबर्ड्स, आणि त्यात जर एखादा कावळा ठेवला तर ते दोघांनाही त्रासदायक असतं. तसं तिच्यासाठी आणि माझ्यासाठी ते थोडं हे होतं. म्हणजे माझ्या घरामध्ये माझा गुरु राहतो, माझे चेले राहतात, आमच्याकडे बाई नाही आहे. जी बाई येते ती पोळी भाजी करायला सकाळी येते, तिचं काही जास्त कम्युनिकेशन नाही आहे. त्यामुळे मुलीला सगळं करायचं आहे आमच्यावरतीच आलं. 2 दिवस आपण हौशी खातीर करतो, पण तिसऱ्या दिवशी जबाबदारीची जाणीव होते. आणि अशा पद्धतीने मग माझी गुरु तिला जेवण करायची. मग आणि ती फिश जास्त खाते, ती नॉन व्हेजिटेरियन, आय एम व्हेजिटेरियन. मला त्या वासाने त्रास व्हायचा. आणि मग नंतर कळलं की ती भाज्याच खात नाहीये. मग मी सांगायची की तिला नाही, पहिलं तू भाजी खाली तर मग तुला मिळेल. पण नंतर ती जशी जशी मोठी व्हायला लागली, ती जबाबदारीचं हे यायला लागलं की कधी कधी मला 2-2 दिवसासाठी बाहेर जावं लागतं. मी सोशल सेक्टरमध्ये काम करते, कधी दिल्लीला जावं लागतं. मग मुलीला कुठे ठेवायचं? मग मी ते टाळायची बाहेर जाणं, कारण की हिला वेळ देणं गरजेचं आहे. त्यामुळे मग मी ते टाळून टाकायची. हिला सांभाळत असताना मग अशा गोष्टी भरपूर व्हायच्या की मग ही लोकांना मग हिला ट्युशन लावलं, कारण की हिचा बेसिक अभ्यासच नव्हता. ज्या वयात हिला शिकायचं होतं ते तिला कोणी शिकवणारं नव्हतं. त्यामुळे आपल्याला असं वाटतं की हिला सगळं आलं पाहिजे, ते तिला यायचं नाही. तो राग मला यायचा. मग तिला ट्युशन लावली. आणि मग जेव्हा तिला ट्युशनला सोडायची, माझी गुरुबाई आहे चंपा म्हणून, ती तिला सोडायला जायची. ती म्हणायची नाही इसको मत भेजो, दारू पी के आती, असं ही म्हणायची. ओके. आणखी ती पप्पी घेते तर मग ती तोंड पुसून टाकायची किंवा आतमध्ये जाऊन धुवून यायची. चंपाला वाईट वाटायचं, पण ती तोंड पुसायची. दोघांनाही राग आला होता. तिला हिचा राग आला होता, हिला तिचा राग आला होता, आणि दोघेही माझ्याशी कनेक्टेड होते. म्हटलं ऐसा नहीं रे, वो तेरे से प्यार करती ना. नहीं. मग म्हटलं अरे तू दारू पी के उसको पप्पी लेती ना, उसको पसंद नहीं. कशी तरी वेळ निभावून घ्यावी लागते. घर म्हटलं की तुम्ही हेड ऑफ द फॅमिली म्हटलं की तुम्हाला सगळ्या गोष्टी करायला लागतात. मग एक दिवशी असं झालं की तिच्या शाळेतून फोन आला की ती भांडत होती कोणाशी तरी, आणि शी स्टार्ट क्लॅपिंग. आणि इथे राहून तिचं टोन, म्हणजे मी HIV AIDS मध्ये काम करते, त्यामुळे आमच्याकडे पोस्टर्स असतात, त्यामुळे खूप जास्त नॉलेज तिला तिथे झालं होतं. आणि ती टाळ्या वाजवणं हे वगैरे सगळं करायला. मग शाळेत ती म्हणाली की नाही, इसके वजह से दूसरे लड़के खराब हो रहे. शी मेक देम थ्रेटनिंग की मैं मेरी माँ को लेके आऊंगी, फिर तुम्हारी वाट लग जाएगी. आणि मग तेव्हा त्यांनी सांगितलं की हिला आम्ही नाही ठेवू शकत. मधल्या पिरियडमध्ये मग तेही होतं, तर मग तिला मी हॉस्टेलला ठेवलं. मातृत्वाचं एक तुमचं स्वप्न अपघाताने का होईना तुमच्यामध्ये ते रुजलं आणि त्यानंतर तुम्ही मनापासून ते पूर्ण केलं. या व्यतिरिक्त अजूनही तुमची अनेक स्वप्न असतील, तुमची ध्येय असतील, याविषयी आपण शेवटच्या भागामध्ये बोलणार आहोत. एका ब्रेक नंतर. एक ब्रेक घेऊया. पाहत रहा जिंदगी मिलेगी दोबारा. पुन्हा स्वागत जिंदगी मिलेगी दोबारा या खास कार्यक्रमात. आपण गप्पा मारतो आहोत गौरी सावंत यांच्याशी. इथून पुढे तुमचं जे आयुष्य आहे त्याकडे तुम्ही कसं पाहतात? काय स्वप्न आहेत तुमची? अशी स्वप्न म्हणजे मी अशी बघते की जी मी पूर्ण करू शकेल. 2 महिन्यापूर्वी मी कमाटीपुरामध्ये गेली होती सेक्स वर्क साईडमध्ये, आणि मी सगळ्यांशी बोलते. त्याच्याप्रमाणे फिमेल सेक्स वर्कर आल्या, हे गप्पा चालते. एक 22 वर्षाची बांग्लादेशी मुलगी आली माझ्याकडे. क्या खाएगी? मतलब कुछ नहीं, मैं अभी दिल्ली दरबार में बिरयानी खाने के लिए जाने वाले हैं, तो मुझे पान ला के दे. ऐसे ती बोली कौन सा पान? म्हटलं 120 पान ला के दे, कतरी सुपारी. एवढं पण मी तिला सांगतो. अर्धा तास झाला, 1 तास व्हायला आला, ती मुलगी आली नाही.
म्हटलं हिने मला चुना लावला, मी असं या भाषेत बोलते. ते म्हणे नाही अम्मा चुना नाही लगाई वो बैठी है. मीन्स शी वॉज विथ कस्टमर आणि ती बोली पाठीच आहे. तर मी नुसता असा पडदा केला आणि बघितलं की ती एका माणसावर हे करते आणि बाजूला 3 महिन्याचं बाळ आहे तिच्या आणि ती मुलगी तिच्या पदराला ओढतीये. मी जास्त काही न करता पडदा लगेच बंद केला. माझ्या डोळ्यासमोर ते चित्र जाईना. तिचं 120 पान खाण्यासाठी मी थांबली नाही तिथे. मी गाडी मेरू केली ओला आणि घरी निघाली. काय चाललं होतं गाणी, फोन वाजवत होता. आय वॉज टोटली ब्लँक. माझ्या डोळ्यासमोर ते आजही चित्र जात नाही की लहान बाई सेक्स करते आणि ते लहान मुलगी 3 महिन्याची, ती लहान बाळे पांढरे पांढरे तिच्या अंगावरची अजून स्किनही तिची निघाली नाही आणि ती ते ओढतीये आणि तरी तो माणूस खरंच किळसवाणा प्रकार आहे. मी गाडीत आली, काय करावं, काय करू शकतो. मग मला वाटलं की गौरी आपण खूप काही करू शकतो. काही करू शकत नाही अशातली गोष्ट नाही. तुला कोण आहे? हे जी मगाशी माझी फॅमिली होती हीच माझी फॅमिली आहे. रक्ताच्या नात्यांनी तर मला माझं पिंडदान सुद्धा केलंय आणि चॅरिटी बिगिन्स फ्रॉम युअर होम. माझं कर्जजवळ छोटंसं घर आहे. माझी अशी इच्छा आहे की माझे जे गुरु म्हातारे आहेत ते आता भीक नाही मागू शकत, काही नाही करू शकत, ते घरात असतात. तर नानी का घर म्हणून एक शेल्टर होम उभं करायची माझी इच्छा आहे की ज्यामध्ये त्या मुलींना रेस्क्यू करून आम्ही तिथे ठेवू शकतो आणि माझ्या ज्या आजी आहेत, माझे जे गुरु आहेत, म्हातारे गुरु, ते त्या मुलींना सांभाळतील. जिथून हा सगळा तुमच्या आयुष्याचा प्रवास जिथून आठवतो तो सुरू झाला, तुमचे कुटुंब आणि तुमचे आईवडील, त्यातले आता तुमच्या आईचं निधन झालं, तर वडिलांविषयी आता विचार करताना काय वाटतं? आता वडिलांची आठवण येते? हो. मी माझं नाव काय सांगितलं मगाशी, गौरी सावंत. आमच्याकडे काही काही लोक लावतात दिव्या ललिता, मधू असं काही नाव, करीना अशी नावं लावतात. मी सावंत लावले. आमच्यामध्ये खूप कमी लोक जी आपला सरनेम लावतात. खरं. तसं मी सावंत लावलं. आय मिस हिम. पण असं वाटतं की मी त्यांच्यासाठी खरी नसेल हे केलं आणि आता ह्याच्या टप्प्यावरती त्यांचं काहीच चुकलं नाही. चुकलं असेल तर माझं चुकलं असेल किंवा मी खूप दूर निघून गेली आहे आणि आता त्यांच्या जखमा पुन्हा हे करणं त्यांच्यासाठी त्रासदायक असेल. आणि माझ्याकडे भरपूर मोठी फॅमिली आहे, मुली आहेत, पण वाईट वाटतं. आणि मी जेव्हा बघते लहान ट्रान्सजेंडर्स आहेत, सणावाराला त्यांना जेव्हा आठवण येते, आय मिस. एकदा भेटायची इच्छा आहे. नक्कीच, बिलकुल. गौरी, तुमचा हा सगळा प्रवास हा अत्यंत प्रेरणादायी तर आहेच, मात्र त्याचबरोबर सर्वसामान्य माणसं जी छोट्या छोट्या समस्या घेऊन पराभव पत्करतात किंवा हातपाय न हलवता नुसती बसून राहतात, अशांसाठी सुद्धा तुमचा हा सगळा प्रवास प्रेरणादायी आहे. तुम्हाला उत्तम आरोग्य आणि दीर्घायुष्य लाभो या शुभेच्छा आणि थँक्यू व्हेरी मच. तुम्ही आमच्या स्टुडिओमध्ये आलात आणि तुमचं हे संपूर्ण आयुष्य आणि हा प्रवास आमच्याशी शेअर केलात त्याबद्दल थँक्यू. मित्र हो, परिस्थिती कशी असेल, निसर्ग तुम्हाला काय देईल, या गोष्टी तुमच्या हातात नसतात. पण ज्यावेळी तुम्ही या जगामध्ये येता आणि तुम्ही कळते होता, त्यानंतर तुम्ही या जगासाठी काय करता हेच फक्त तुमच्या हातात असतं. त्यामुळे ज्या समाजाची सातत्यानं हेटाळणी होत आली, ज्या समाजाचा सातत्याने दुस्वास होत आला, या आजूबाजूला साठलेल्या निगेटिव्हिटीमध्ये स्वतःला डुबवून न ठेवता त्यातून वर येत एक पॉझिटिव्हिटी घेऊन आज गौरी सावंत आपल्यासमोर आलेल्या आहेत आणि इथून पुढे सुद्धा त्यांचं काम त्यांनी सुरू ठेवलेलं आहे. अशाच प्रकारे अनेक प्रकारच्या संकटातून विपरीत परिस्थितीवर मात करून पुढे आलेल्या आणि विपरीत परिस्थिती बदलण्याचा प्रयत्न करणाऱ्या अवलियांना घेऊन इथून पुढच्या भागात सुद्धा आपण भेटत राहणार आहोत. तोपर्यंत विसरू नका, जिंदगी मिलेगी दोबारा. सहप्रायोजक चिकित्सा वेलनेस मॅनेजमेंट. मणक्यांच्या व सांध्यांच्या विकारांवर उपयुक्त बाह्योपचार चिकित्सा.